ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीलाच पाहत असतो की अर्जुन आता इथे सायलीला फार मिस करत असतो. म्हणत असतो की बायको खरंच मला तुझी फार आठवण येते, मला आत्ताच्या आत्ता तुझा चेहरा बघायचा आहे असं म्हणून नाराज होत असतो. तेव्हा खरं तर त्याच्या अचानक लक्षात येतं की मी तर माझ्या बायकोला आत्ता भेटायला जाऊ शकतो का, म्हणजे ती सिनियरच्याच घरी आहे, सिनियरच्या घरी तर मी कधी पण जाऊ शकतो. हो, एकदम मस्त आयडिया आहे, म्हणजे माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला मला पाहता येईल असं म्हणून आता प्रतिमा त्याला फोन करून सांगत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला कल्पना आणि अस्मिता स्मितला खेळवत असतात, म्हणजेच गोलूला खेळवत असतात. आता तो शांत झालेला असतो. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते आता फ्रेश वाटतंय ना स्मित, असं म्हटल्यानंतर आता इकडनं कल्पना म्हणत असते अस्मिता आम्ही सगळे आवर्जून त्याला गोलू म्हणतो आणि तू स्मित म्हणतेस, असं का करतेस ग. त्यावर इथे खरं तर अस्मिता म्हणत असते अगं आवर्जून वगैरे नाही, त्याचं नाव स्मितच आहे आणि मला आवडतं स्मित नाव, असं म्हणून त्याला खेळवत असतात. तितक्यात खरं तर इकडनं अश्विन आलेला असतो. अश्विन पाणी वगैरे घ्यायला आलेला आहे. अश्विन आल्याबरोबर म्हणत असतो काय तुम्ही आणखी जागे आहेत, काय करता इतक्या रात्रीचं. त्यावर इकडनं कल्पना म्हणत असते आमचा गोलू जागा तर आम्ही सुद्धा जागेच राहणार ना, असे ते म्हटल्यानंतर आता अश्विन सुद्धा इथे स्मितला खेळवण्यासाठी बसलेला असतो. त्याला म्हणत असतो काय चाललंय स्मित तुझं, गोलू काय चाललंय इतक्या रात्रीची जागायचं नसतं, असं जागरण चांगलं नसतं, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यात इकडनं अर्जुन बॅग वगैरे घेऊन खाली धावतच आलेला असतो. आता त्याला पाहिल्यानंतर लगेच इकडनं अस्मिता म्हणत असते काय रे अर्जुन कुठे चाललास तू. त्यावर अर्जुन म्हणत असतो ते काय आहे ना, सकाळी एक माझी महत्त्वाची मीटिंग आहे, त्यासाठीच मी गाडीत लॅपटॉप वगैरे ठेवायला चाललो आहे आत्ताच, असं म्हटल्याबरोबर आता अर्जुनचे नखरे सगळे काही यांनी ओळखलेले असतात. अर्जुनचं काय चाललंय ते. तेव्हा खरं तर कल्पना म्हणत असते हो बरोबर आहे, आता सायलीसुद्धा नाही ना तुला आठवण करून द्यायला, त्यामुळे बरं केलं. कल्पनाने असं बोलल्याबरोबर इकडनं अश्विनसुद्धा म्हणत असतो दादा पण एवढी मोठी बॅगमध्ये काय नेमकं आणखी. आता असं म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणत असतो ते काय आहे ना त्यात लॅपटॉप आहे, फाईल्स आहेत, कारण की उद्या माझी क्लायंट मीटिंग आहे ना, त्यासाठी सर्व गोष्टी लागणार आहेत, त्यामुळे म्हणलं आत्ताच ठेवून येतो. असं म्हटल्याबरोबर लगेच अस्मिता म्हणत असते आता उद्या क्लायंट मीटिंग आहे म्हणून तू फाईल लॅपटॉप तुझ्या गाडीमध्ये ठेवतोस बरोबर ना. त्यावर अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे. तेव्हा लगेच इकडनं अस्मिता म्हणत असते पण आता उद्या क्लायंट मीटिंग आहे म्हटल्यानंतर तुला युनिफॉर्म तर लागेल ना रे. आता असं म्हटल्याबरोबर अर्जुनला काय बोलावं कळतच नाही बरं. तो म्हणतो नाही उद्याच्या क्लायंट मीटिंगला कपडे वगैरे नाही रे. तेव्हा खरं तर इकडनं अश्विन म्हणत असतो ते काय ना दादा, म्हणजे उद्या मीटिंगसाठी तू ड्रेस बदलणार ना, म्हणजे तू ते बॅगमध्ये घेऊन चाललास रे म्हणून म्हटलं. असं म्हटल्याबरोबर आता लगेच अर्जुनचं लक्ष तर बॅग पाहतो तर काय खरंच त्याचं टी शर्ट बाहेर लटकलेलं असतं आणि हे सगळ्यांनी आधीच बघितलेलं असतं बरं का. आता अर्जुनला कळलेलं असते की त्याची चोरी आणि खोटं बोलणं लपलेलं आहे, त्यामुळे अर्जुनला आता काय बोलावं कळतच नसतं आणि अर्जुनची ही अवस्था पाहून सगळ्यांना तिथे त्याच्यावर हसायला येत असतं. तेव्हा खरं तर इकडनं कल्पना म्हणत असे म्हणजे अर्जुन उद्याची तुझी क्लायंट मीटिंग ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांच्या घरी आहे का, असं म्हटल्याबरोबर लगेच अर्जुन म्हणत ते काय ना माझ्या बायकोला ना मला एक निरोप द्यायचा होता म्हणून मी जातो आणि असा येतो, असं म्हटल्याबरोबर इकडनं अस्मिता म्हणत असते अर्जुन बस झाला तुझं खोटं नाटक हे, आता मला माहिती आहे तुला तुझ्या बायकोशिवाय थोडंसुद्धा राहवत नाही हो का नाही. आता अर्जुन म्हणत असतो नाही काही नाही, फक्त निरोप देतो आणि वापस येतो. आता इकडनं अश्विन म्हणत असतो अरे पण मगाशीच सायली वहिनी झोपल्या ना, मग तुझा निरोप तू कसा देणार रे. आता असं म्हटल्याबरोबर अर्जुनला नेमकं काय बोलावं आणि काय करावं हेच कळत नसतं. तेव्हा इकडनं कल्पना म्हणत असते अरे अर्जुन बस झाले की तुझं लपवाल छपी, कळलं बरं कामाला तुला कशाला जायचं आहे, नाही ना दम निघत तर जा बाबा जा, तुझ्या बायकोला भेटून ये, पण काय बोलायचं आहे ना ते सकाळी बोल, ती आता झोपली उगाच तिला त्रास देऊ नको. असं म्हटल्याबरोबर अर्जुनला फार बरं वाटतं. अर्जुन म्हणतं असं मम्मा थँक्यू मी जातो आणि लगेच सकाळी येतो बरं का, असं म्हणून घाई गडबडी तिथून निघून गेलेला असतो. अर्जुनच्या अशा वागण्यावर खरं तर इथे अश्विन आणि अस्मिता फार हसत असतात. कल्पनाला सुद्धा हसायला येत असतं, पण इथे अस्मिता आणि अश्विन दोघेही चिडवण्याचं आणखी सुद्धा काम करत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला सायली शांत झोपलेली असते. प्रतिमा त्या तिच्या शेजारी बसलेल्या असतात, तिच्या कपाळावरून हात फिरवत असतात, तिला थोपटण्याचं काम करत असतात. तेव्हा खरं तर इकडनं रविराज सुद्धा असतात. रविराज म्हणत असतात ती शांत झोपली ना सायली, असं वाटतंय की जणू आपली, असं म्हटल्याबरोबर रविराज काका शांत होतात. त्यावर इकडनं प्रतिमा त्या म्हणत असतात जणू आपली कोण बोला ना. आता रविराज काका एकही शब्द बोलत नाही. तेव्हा प्रतिमा त्या म्हणत असतात जणू काय आपली तन्वी झोपली असंच ना, असं म्हटल्याबरोबर आता इथे प्रतिमा त्या म्हणत असतात नाही तुम्हीच म्हणता, पण स्वतःहून तन्वीचा विषय काढता, आपण कितीही ठरवलं ना तरीसुद्धा तन्वीला आपल्या आयुष्यातून असं काढू शकणार आहोत का हो, असं इथे प्रतिमा त्यांनी म्हटल्याबरोबर इकडनं रविराज काका म्हणत मला कळतं ह्या सर्व गोष्टी,
सगळं कळतं आहे मला, पण आपण जर तिचा विषय सतत काढत राहिलो तर आपल्यालाच त्रास होणार का नाही, म्हणून म्हणतोय तिचा विषय नको काढायला. पण मनातून कुठे जाते असंही ते रविराज काका म्हणत असतात. आता इथे सायली जी असते, सायली स्वतःची कूच बदलत असते, तेव्हा रविराज काका हळूच म्हणतात, जाऊ दे तिला झोपून दे शांत, आपण निघूया. असं म्हणून आता दोघेही जाण्यासाठी निघालेले असतात. तर समोरून आलेला असतो तो म्हणजे अर्जुन. आता अर्जुनला असं अचानक समोर पाहताना लगेच रविराज म्हणत असतात, अरे काय तू इथे अचानक कसा आलास? त्यावर इकडनं अर्जुन म्हणत असतो, यावंसं वाटलं म्हणून आलो, उठलो आणि डायरेक्ट निघालो. आता इकडनं प्रतिमात्या म्हणत असतात, तरी तुझ्या मानाने बायकोचा विरह खूपच काळ सहन केलास हां अर्जुन, बरं झालं आलास, मग राहणार आहेस ना आता? त्यावर अर्जुन हळूच म्हणत असतो, हो हो राहणार आहे, तुम्ही झोपा शांत, आपण सकाळी बोलूया. असं म्हटल्यानंतर आता रविराज काका आणि प्रतिमा त्या तिथून निघून गेलेले असतात. आता इकडे अर्जुन सायलीजवळ जाऊन बसतो आणि सायलीला पाहून त्याला फार बरं वाटत असतं. तो म्हणत असतो, आत्ता कुठे मला बरं वाटतंय बायको, खरंच मी तुला फार मिस केलं, असं इथे सायलीच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणत असतो. आता इथे खरं तर सायली झोपीतच पुटपुटत असते, म्हणजे तिचं बोलणं काहीतरी सुरू असतं, मधुभाऊ तुम्ही ऐकलं का? असं स्पष्ट तर काही ऐकायला येत नाही, पण ती बडबड करते काहीतरी तोंडात. आता अर्जुन सुद्धा ते ऐकण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र अर्जुनला सुद्धा कळत नाही, कान देत असतो पण मात्र त्याला सुद्धा कळत नाही बरं का. तेव्हा तिच्या लक्षात येतं की झोपीतच बोलते, तेव्हा तिला थोपडतो आणि परत झोपी घालतो. आता तिची बडबड बंद झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बहुतेक हिला स्वप्न पडलं होतं मधुभाऊचं, असं म्हणून तिच्या पोटावर हात ठेवत असतो आणि म्हणत असतो, बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्या मम्मावर सुद्धा. तुला माहिती आहे का, तुला आणि तुझ्या मम्माला मी कधीच कुठलाही त्रास होऊन देणार नाही. तुमच्या दोघांसाठी मी काहीही करायला तयार आहे. तुला एक सिक्रेट सांगू का, तुझ्या मम्माला मी फार घाबरतो बरं का. जेव्हा तुझी मम्मा डोळे मोठाले करून आणि कमरेवर हात ठेवून माझ्याकडे पाहते तेव्हा मला फार भीती वाटते बरं का तिची. तिला सांग ना तेवढं की माझ्यावर फक्त प्रेम कर जा म्हणून, चिडं जाऊ नको म्हणून. पण तुला एक गोष्ट सांगू का, माझ्यापेक्षा जास्त तू थोडं तुझ्या मम्मावर जास्तच प्रेम कर, कारण की पुढचे 9 महिने ती तुला तिच्या पोटात वाढवणार आहे, ती त्रास सहन करणार आहे. त्यामुळे म्हणतोय, पण मला एक सांग, तू तुझ्या मम्माला आई म्हणशील, मम्मा म्हणशील का काय म्हणशील? आणि मला काय म्हणशील? डॅड म्हणशील, बाबा, पप्पा काय म्हणशील? काहीही म्हण, पण तुझ्या मम्मावर जास्त प्रेम कर. आता सायली थोडी हालचाल करते बरं का. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, शांत तुझी मम्मा झोपली ना, आता तू सुद्धा झोप, गुड नाईट, असं म्हणून दोघांनाही गुड नाईट. आता तो सुद्धा झोपायला जाणार असतो. सायलीला असं शांत झोपताना त्याला सुद्धा फार बरं वाटत असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्याबरोबर आपल्याला इथे प्रियाचा सीन दाखवलेला आहे. आता सचिनला प्रियाला भेटायचं असतं आणि त्याची परमिशनसुद्धा तिने काढलेली असते. एक लेडी हवालदार आलेली असते आणि प्रियाला सचिनला फोन लावण्यासाठी तिथून घेऊन जाते. आता प्रिया तिथून गेल्याबरोबर इकडनं सचिनसुद्धा जेलमध्ये आलेला असतो आणि त्यालासुद्धा एक लेडी हवालदार घेऊन आलेली असते. आता सचिनने विचारलेलं असतं की प्रिया कुठे आहे. त्यावर आता ती लेडी हवालदार म्हणत असते, इथनं सरळ जा, डाव्या बाजूला वळा, तिथला 3रा सेल आहे प्रियाचा. असं म्हटल्याबरोबर आता सचिन त्या दिशेने गेलेला असतो. आता त्या सेलमध्ये जाऊन पाहतो तर काय, तिथे प्रिया नसते. प्रिया गायब झालेली असते, कारण की प्रिया त्यालाच फोन लावण्यासाठी बाहेर निघालेली असते. आता ती नसल्यामुळे तिथे तो विचार करत असतो, आता ही गेली तरी कुठं असेल, मला भेटायचं होतं, काय असेल नेमकं, याच गोष्टीचा तो विचार करत असतो. इकडे प्रिया सचिनला फोन लावण्यासाठी बाहेर आलेली असते. तेव्हा ती लेडी हवालदार म्हणत असते, हाच नंबर आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो हाच नंबर आहे सचिन दीक्षितचा. ताई माझ्या लक्षात राहिला म्हणून बरं झालं. आता ती लेडी हवालदार म्हणत असते, किती हो आणि काय काय करायचं तुमच्यासाठी, प्रत्येक वेळेस तुमचं काही ना काही असतं, याला फोन कर त्याला फोन कर. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते, ताई एवढीच वेळेस लास्ट माझ्यासाठी हे करा, आता इथून पुढे मी असं काहीही म्हणणार नाही. असं म्हटल्यानंतर आता ती लेडी हवालदार फोन लावून देते आता प्रियाकडे. प्रियाने फोन कानाला लावलेला असतो, मात्र इथे सचिनचा फोन लागत नसतो, रेंज नसतं, आउट ऑफ रीच दाखवत असतो. आता सचिन जेलमध्ये आलेला आहे म्हणून तो लागत नसावा. आता प्रिया परत फोन लावायला सांगत असते बरं का. तेव्हा तरीसुद्धा इथे सचिनचा फोन काय लागलेला नसतो. आता सचिनसुद्धा इकडे प्रियाची वाट पाहत असतो. लेडी हवालदार एक जात असते तेव्हा तिला विचारत असतो की प्रिया सुभेदार इथे नाही आहे, ती कुठे नेमकं? त्यावर ती लेडीज म्हणत असते, नाही मला माहीत नाही, पण इन्स्पेक्टरला भेटायला गेली असेल किंवा चेकअपसाठी.
असं म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो असं चेकअपसाठी, म्हणजे तिची तब्येत वगैरे बरी नाही का? आता ती हवालदार सांगणारच असते तितक्यात खरं तर तिला एक कॉल येतो, त्यामुळे ती तिथून निघून गेलेली असते. आता सचिन विचारत करत असतो, या सुभेदारानं जर बर्बाद करायचा असेल ना तर या प्रियाला मला भेटावंच लागेल, पण ही गेली तरी कुठं असेल याच गोष्टीवर तो विचार करत असतो. इकडे प्रिया परत परत फोन लावण्याचा प्रयत्न, पण त्याचा फोन इथे नॉट रिचेबलच सांगत असतो. आता ती परत एकदा ट्राय करायला निघालेली असते, तेव्हा मात्र इन्स्पेक्टर मॅडम तिला थांबवतात आणि म्हणत असतात बस कर आता, फोन जर लागत नसेल तर परत परत फोन करण्याची ते अजिबातच परवानगी नाही आहे, हे तुझं घर नाही आहे असं इथे रागात आणि चिडत म्हटल्यानंतर आता प्रिया विनवण्या करत असते, प्लीज मॅडम एकदा फक्त फोन लावून द्या, फक्त एकदा. मात्र इथे त्या हवालदार तिचा हात पकडतात आणि तिला ओढतच तिथून घेऊन गेलेले असतात. इकडे सचिन वाटच बघत असतो, तितक्यात खरं तर इकडनं समोरनं प्रिया आलेली असते. आता प्रियाला पाहून सचिनला आनंद झालेलाच असतो आणि इकडे प्रियाला सुद्धा सचिनला पाहून आनंद झालेला असतो, कारण की दोघांनाही आता इथे सुभेदारांचा बदला घ्यायचा असतो आणि त्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू असतात. इकडे दुसऱ्या बाजूला किल्लेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सायली, अर्जुन, प्रतिमा, सुमन सगळेच जण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. आता सायली अर्जुनसाठी प्रतिमा त्यांनी छान इडली सांबरचा बेत केलेला असतो. हा सगळा काही घाट घातल्यामुळे इकडनं सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या कशाला एवढं सारं केलं आणि मला सुद्धा काही मदत करून देत नाहीत. त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असता, अगं तू आरामासाठी इथे आलेस आणि अजिबात काही बोलू नको, शांतपणे दोघं नाश्ता करा बरं तुम्ही. असं म्हटल्यानंतर आता सायली आणि अर्जुन दोघेही नाश्ता करत असतात. तेव्हा इकडनं सायली म्हणत असते, अहो सावंत सरांचा तुम्हाला फोन आला होता का, ते काही म्हटले का? त्यावर अर्जुन म्हणतो असतो, हो मीच त्यांना केला होता, त्यांचा तपास सुरूच आहे आणि चैतन्याला सुद्धा सांगितले सगळे अपडेट घ्यायला. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता नाश्ता करायला ती सुरुवात करत असते, इडली वगैरे खात असते. तेव्हा खरं तर प्रतिमा त्याला छान झाली असंही ते सांगत असते. आता छान गप्पा मारत त्यांचा नाश्ता सुरू असतो. तितक्यातच खरं तर इथे कुसुमचा फोन आलेला असतो. फोन आल्याबरोबर सायली आता फोन उचलते आणि उचलल्यानंतर आता कुसुम म्हणत असते, अगं सायली तू आणि अर्जुन सर येता का आता हॉस्पिटलला? त्यावर सायली म्हणते, अगं काय झालं गं कुसुम ताई, असं का म्हणतेस, काही झालंय का? त्यावर कुसुम म्हणत असते, अगं डॉक्टर काय म्हटले मला नीट कळलेलंच नाही, तुम्ही दोघे या ना म्हणजे सगळ्या गोष्टी कळतील. असं म्हटल्याबरोबर सायली हो म्हणत असते. तितक्यातच खरं तर सायलीला इथे ठसका लागलेला असतो. आता कुसुमचा फोन चालूच असतो बरं का, ठसका लागल्यामुळे तिला बोलता येत नाही. तेव्हा अर्जुन पडदिशीन तिला पाणी देत असतो. आता सायली काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा अर्जुन तिला ओरडून शांत बसवतो. म्हणतो, काय चाललंय बायको तुझं, अरे असं पाणी पितानी कशाला बोलतेस आणि मग असा ठसका लागतो बघ. असं म्हटल्याबरोबर इकडनं प्रतिमा आत्या म्हणतात, अरे अर्जुन कशाला चिडतोस, तू शांत हो बरं पहिलं, आणि सायली तू वरती बघ बरं. असं म्हटल्याबरोबर आता सायली वरती पाहत असते. आता तिचा आणखी ठसका थांबलेला नसतो बरं का. तेव्हा प्रतिमा आत्या उठतात आणि सायलीकडे येतात आणि सायलीच्या पाठीवरून ते हात फिरवत असतात, थोपटत असतात आणि माथ्यावर सुद्धा फुंकर मारत असतात. आता प्रतिमा आत्याने हे केल्यानंतर सायलीचा ठसका पडदिशीन थांबलेला असतो, त्यामुळे सायलीला फार बरं वाटत असतं. सायली म्हणत असते, प्रतिमा आत्या तुम्ही पाठीवरून हात फिरवला आणि लगेच माझा ठसका थांबला, खरंच तुमच्या हातात जादू आहे. असं म्हणून प्रतिमा त्याच्या हाताला पापी घेत असते बरं का. हे सगळं पाहून प्रतिमा त्याला तन्वीची जाणीव झालेली असते. आता हे सगळं काही पाहून सुमनला सुद्धा तन्वीची जाणीव झालेली असते. आता तिला आठवत असतं. तेव्हा खरं तरी ते प्रतिमा त्याला म्हणत असते, वहिनी मला जे आठवतं ते तुम्हाला सुद्धा आठवतंय ना? त्यावर अर्जुन म्हणत असतो, काय आठवतंय? तेव्हा सुमन काकू म्हणत असतात, अरे काय ना अर्जुन, जेव्हा तन्वी लहान होती तेव्हा तिला सुद्धा असाच ठसका लागला होता आणि काही केला तिचा ठसका काय थांबत नव्हता. मग वहिनीने असंच तिच्या पाठीवरून हात फिरवला होता, तिला फुंकर मारली होती आणि तेव्हा कुठे तन्वीचा ठसका थांबला होता. हे ऐकल्यानंतर आता इकडनं प्रतिमा आत्या म्हणत असतात, आणि तिने मला विचारलं की आई तू जादूगरच का गं, म्हणजे तू पाठीवरनं हात फिरवलास की माझा ठसका थांबला गं. असं म्हटल्यानंतर मला हसायलाच आलं आणि तिने सुद्धा अशीच माझ्या हातावर पापी घेतली होती. आता प्रतिमा आत्याचे हे शब्द ऐकल्यानंतर सायलीला आणखी एक संकेत मिळालेला असतो. ती विचारत करत असते, माझ्यामध्ये आणि तन्वीमध्ये इतकं साम्य कसं असू शकतं, याच गोष्टीवर विचार करत असते. प्रतिमा आत्या आता नाश्ता करण्यासाठी बसलेल्या असतात. तितक्यात खरं तर कुसुमचा फोन परत आलेला असतो. आता अर्जुनने उचललेला असतो. आता उचलल्याबरोबर तिकडनं कुसुमताई म्हणत असतात, सायलीला काय झालंय, तिला ठसका थांबला ना तिचा? त्यावर अर्जुन म्हणतो, हो हो थांबलेला आहे. मग तुम्ही कधी येतात, दोघं निघतात का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो आम्ही निघतोच. आता अर्जुनला माहीत नसतं नेमकं कशासाठी जायचंय. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो, काय झालंय, कशाला जायचंय आपल्याला? त्यावर सायली म्हणत असते, अहो डॉक्टरांना मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल आपल्याला काहीतरी बोलायचं आहे, आपल्याला जावं लागेल, तुम्ही येतात का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो येतो मी, चल आपण जाऊया. आता समोरून सुमन म्हणत असते की सायली तुझा आत्ताच ठसका थांबलाय ना, मग लगेच निघालीस का गं? त्यावर सायली म्हणते, सुमन काकू तुम्ही नका काळजी करू, बाळ आपल्या आईला कशी ताकद देतं ते मी रोज पाहते. मी अस्मिताला मानसिक ताकद देतो, तसंच
माझं बाळ मला शारीरिक ताकद देतं, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू, मी येते असं म्हणून आता ती हात धुण्यासाठी उठलेली आहे. इकडे अर्जुन चैतन्याला फोन करत असतो आणि सांगत असतो की मला जरा आज ऑफिसला येण्यासाठी उशीर होणार आहे, तू सगळं मॅनेज कर. इकडे दुसऱ्या बाजूला आता सचिनने अस्मिता आणि त्याचबरोबर त्याचा डिवोर्स झालेली ही बातमी प्रियाला सांगितलेली असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, तुमच्या दोघांचा डिवोर्स झाला सुद्धा? जाऊ दे ना, तू कशाला टेन्शन घेतोस, असंही तुझं काय नुकसान झाले, ती मूर्ख मुलगी तुझ्या आयुष्यातून गेली हेच बरं झालं. त्यावर इकडनं सचिन म्हणत असतो, अजिबात नाही, ती मूर्ख वगैरे तर अजिबातच नाही, 1.5 शहाणी निघाली. उलट तिने आणि तिच्या भावानेच मला मूर्ख बनवलंय. त्यांनी खरं तर पोटगी म्हणून मला भरपूर रक्कम मागवली, आता कोर्टाचा निकालही म्हणून मला ती द्यावीसुद्धा लागणार आहे. त्यावर प्रिया म्हणत असते, पण ही रक्कम तू आणणार कुठून? त्यावरही ते सचिन म्हणत असतो, काय करणार, मला जरी विकलं ना तरीसुद्धा एवढी रक्कम यायची नाही. आता ही रक्कम मला अण्णाकडनंच घ्यावी लागेल. आता त्या अण्णांचं काय चाललंय हेच मला कळत नाही, पण बघेल, करेल काहीतरी पण त्या सुभेदारांनी मला बर्बाद करून सोडलंय. मी त्यांना एकही क्षण आनंदाचा जगून देणार नाही आणि मला माहिती आहे तू मला त्यासाठी मदत करशील, त्यामुळेच मी तुला भेटायला आलो आहे. असं म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, तू अगदी करेक्ट माणसाला भेटायला आलास. त्या सुभेदारांनी आपल्या दोघांचं आयुष्य नरक बनवले, याचा सूड तर उगवायलाच हवा. या सुभेदारांवर असा बॉम्ब फोडायला हवा ना की त्यांचं अन्नपूर्णा हाऊस पूर्ण जळून हादरेलच. असं म्हटल्याबरोबर इकडनं सचिन म्हणत असतो, पण हा बॉम्ब आपल्याला सापडेल कुठं? त्यावरी ते प्रिया म्हणत, माझ्याकडे, तू फक्त जाऊन तो घरात फोड. असं म्हटल्याबरोबर सचिन म्हणतो, काय बोलतेस, मला नाही कळलं. तेव्हा प्रिया म्हणत असते, मी अश्विन सुभेदार याच्या बाळाची आई होणार आहे. हे ऐकल्याबरोबर आता सचिनला तर धक्का बसलेला असतो आणि आनंदसुद्धा झालेला असतो बरं का. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, ही बातमी जर सुभेदारांच्या घरी पोहोचली तर हा मोठा बॉम्ब आहे का नाही, असंही ते प्रिया म्हणत असते. आता दोघांचाही आनंद गगनात मावत नसतो, कारण की याच बाळाच्या मदतीने त्यांना बऱ्याच गोष्टी करायच्या. इकडे दुसऱ्या बाजूला सायली आणि अर्जुन डॉक्टरना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात. आता डॉक्टरांनी सांगितलेलं असते की मधुभाऊंना आम्ही डिस्चार्ज देतोय. हे ऐकल्यानंतर अर्जुन चिडलेला असतो. तो म्हणत असतो की हे तुम्ही सगळं मुद्दाम करताय ना, मी तुम्हाला काल म्हटलं की तुमच्यावर केस करेल, तुम्ही पेशंटची जिम्मेदारी घेऊ शकत नाही म्हणून हे सगळं काही करताय ना. त्यावर डॉक्टर म्हणत असं, नाही हो अर्जुन सुभेदार, असं काही नाही, तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या. मात्र अर्जुन इथे फार भडकलेला असतो. त्यावर इकडनं सायली अर्जुनला शांत करत असते, म्हणत असते, अहो डॉक्टर काय म्हणतात हे ऐकून तरी घेऊ ना आपण आणि मग आपला निर्णय घेऊया. असं म्हटल्यानंतर अर्जुन थोडा शांत होतो. आता डॉक्टर मधुभाऊंना घरी का पाठवतोय याचं स्पष्टीकरण देत असतात. ते म्हणत असतात की मी तुम्हाला कालच म्हटलं होतं की पेशंटमध्ये बरीच इम्प्रूव्हमेंट झालेली आहे आणि आम्हाला हे सुद्धा जाणवलेलं आहे. जेव्हा तुम्ही पेशंटला भेटायला येता तेव्हा पेशंटमध्ये बराच फरक पडलेला आहे आणि जेव्हा फक्त आमचा स्टाफ असतो तेव्हा ते थोडंसुद्धा रिस्पॉन्स करत नाहीत आणि म्हणूनच म्हणतोय की त्यांना त्यांच्या माणसांची गरज आहे, त्यामुळे घरी घेऊन जा आणि त्यांच्या माणसांच्या सहवासात राहू द्या. आणि आमच्या नर्सेस आहेतच की त्यासुद्धा व्हिजिट करतीलच, आम्ही सगळ्या गोष्टी करूत, फक्त आम्हाला असं वाटतंय निर्णय तुमचा आहे. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असे, खरंच डॉक्टर मधुभाऊ बरे होतील? त्यावर डॉक्टर म्हणतात, हो नक्कीच बरे होतील. आता अर्जुन म्हणत असतो की आम्ही घरी घेऊन जायला तयार आहोत डॉक्टर. असं म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते, हो आम्ही लगेच आश्रमामध्ये त्यांना घेऊन जातो. तेव्हा इकडनं अर्जुन म्हणतो, आश्रमामध्ये कशाला, आपण आपल्या घरी घेऊन जाऊ की. त्यावर सायली म्हणते, अहो नको, त्यांना त्यांच्या माणसात राहायचं आहे ना, आणि किती केलं तर हे जावयाचं घर आहे आणि तिथे सगळे लहान मुलं आहेत, त्याचबरोबर काका आणि काकूसुद्धा आहेत, त्यामुळे तिथेच राहू द्या त्यांना. असंही ते सायली म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे चालेल, त्यांना आपण आश्रमातच घेऊन जाऊया. आता डिस्चार्जची सगळी प्रोसेस इथे करणं चालू असतं. आता अर्जुन इथे डॉक्टरांची माफी मागत असतो, खरंच सॉरी, मी तुमच्यावर मगाशी चिडलो ना. त्यावर डॉक्टर म्हणतात, इट्स ओके, काही हरकत नाही, तुम्ही फक्त तुमच्या पेशंटच्या काळजीपोटी हे सगळं काही कर. इकडे दुसऱ्या बाजूला अस्मिताची तयारी सुरू असते. तिला खरं तरी ते एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं असतं. उशीर झालेला असतो, घाई गडबडीतच निघालेले असते, पण मॉम डॅडला नेमकं काय सांगायचं याच गोष्टीवर विचार करत असते. सायलीसुद्धा इथे नाही, सायलीला सांगू शकली असते, मग तिने स्मितची चांगली काळजी घेतली असते, पण आता ती आराम करण्यासाठी तिकडे गेली. पण मी आता काय करू याच गोष्टीवर आता इथे अस्मिता विचार करत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की आता इथे जी काही सायली असते, सायली तन्वी आणि ती एकच आहेत हे सत्य सायलीसमोर लवकरच येणार आहे आणि तिची ओळखसुद्धा पटणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.